विद्यार्थी मित्रांनो, आज वार शनिवार 4 जुलै 2020 आपण सहकार विषयाच्या संदर्भात आपण माहिती घेऊ. या विषयातील आपण पहिल्या प्रकरणाला सुरुवात करून या प्रकरणातील सहकारी संस्थेची संघटन रचना, त्यातील सभासद आणि व्यवस्थापन समितीची माहिती पाहत आहोत. या व्यवस्थापन समिती पाहत असताना या व्यवस्थापन समितीची निवड का करतात, या व्यवस्थापन समितीची निवड का करतात आणि व्यवस्थापन समितीची कामे आपण पाहिलेला आहे. तर व्यवस्थापन समितीची कामे काय आहेत याची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. तर सर्वसामान्यपणे धोरणांची अंमलबजावणी करणे, सभासदत्वास मान्यता देणे, कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, भागभांडवलात वाढ करणे, निधीमध्ये वाढ करणे, सेवकांच्या तक्रारी मिटविणे, सभासदांच्या तक्रारी मिटविणे, सभासदांचे हितरक्षण करणे, निवडणुकांचे आयोजन करणे, सर्वसाधारण सभा बोलविणे, या कामे आपण पाहिलेला आहे. तर यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थापन समितीचे अधिकार पाहू. व्यवस्थापन समितीचे अधिकार. व्यवस्थापन समितीचा अर्थ किंवा व्याख्या आपण पाहिलेला आहे. व्यवस्थापन समितीमध्ये सभासदांमधूनच काही प्रतिनिधी असतात. सहकारी संस्थेचे सभासद आपले प्रतिनिधी निवडतात आणि त्या प्रतिनिधींना संचालक असे म्हणतात आणि त्या संचालकांचा समूह म्हणजे व्यवस्थापन समिती. आता व्यवस्थापन समितीला कार्यकारी समिती, संचालक मंडळ असेही म्हणतात. ही माहिती आपणास आहे. तर या व्यवस्थापन समितीची निवड झाल्यानंतर या व्यवस्थापन समितीला काही अधिकार मिळतात आणि या अधिकार सर्व सभासदांच्या सर्वसाधारण सभेने मिळतात आणि 1960च्या सहकार कायद्यातील तरतुदीनुसार मिळतात. या अधिकारांचा वापर करून संचालक मंडळ दैनंदिन कारभार हाताळत असते आणि यावरूनच या व्यवस्थापन समितीला काही अधिकार किंवा विशेष अधिकार प्राप्त होतात. त्यातील पहिला अधिकार आपणास या ठिकाणी सांगता येईल सभासदाबाबतचे अधिकार. आता कार्यांमध्ये आपण ही माहिती पाहिलेला आहे, सभासदाच्या संदर्भात कामे वगैरे. तर सभासदांबाबत ह्या व्यवस्थापन समितीला अधिकार काय आहेत, तर व्यवस्थापन समितीने वार्षिक सभा, विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्याबाबत, सभासदांची वार्षिक सभा, विशेष सभा, या सभा बोलवण्याबाबत अधिकार ह्या व्यवस्थापन समितीला आहे.
भागभांडवल हस्तांतरण करणे म्हणजेच भागांचं हस्तांतरण करणे, एका व्यक्तीच्या किंवा सभासदाच्या नावावरील भाग दुसऱ्या व्यक्तीच्या किंवा सभासदांच्या नावे करणे, नवीन सभासदत्वास मंजुरी करणे, सभासदांकडून भागभांडवल जमा करून घेणे, सभासदाचा राजीनामा मंजूर करणे, या सर्व अधिकार व्यवस्थापन समितीला असतात. याशिवाय एखादा सभासद संस्थेच्या नियमाविरुद्ध जर वागत असेल किंवा नियमांचे उल्लंघन जर करत असेल तर अशा सभासदाची संस्थेमधून काढून टाकण्याचा सुद्धा अधिकार ह्या व्यवस्थापन समितीला असतात. म्हणून सभासदाबाबत ह्या सर्व अधिकार व्यवस्थापन समितीला असतात. तर यानंतर पुढचा आपण असं सांगता येईल, दुसरा, सेवक वर्गाची नियुक्ती करणे. सेवक वर्गाची नियुक्ती करणे, आवश्यक सेवक वर्गाची निवड किंवा नेमणूक करण्याबाबत अधिकार व्यवस्थापन समितीला आहे. किंवा एखादा कामगार किंवा सेवक कामचुकार जर असेल तर कामावरून काढून टाकण्याचा देखील अधिकार व्यवस्थापन समितीला आहे. आणि त्यांची वेतन ठरविणे, त्यांना बढती देणे, कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देणे, त्यांच्यात कामाबाबत वाटप करणे आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे, त्यांच्या सेवा शर्ती ठरवणे, या देखील अधिकार व्यवस्थापन समितीला असतात. म्हणजेच सेवक वर्गाच्या नियुक्तीपासून त्यांची बडतर्फ करणे, त्यांच्या कामावर नियंत्रण ठेवणे, या सर्व अधिकार व्यवस्थापन समितीला असतात. त्यानंतर तिसरा अधिकार, निधी उभारणे. निधी म्हणजेच पैसा किंवा भांडवल. संस्थेच्या कार्यासाठी निधीची आवश्यकता असते आणि निधी उभारण्याचा आणि निधी खर्च करण्याचा देखील अधिकार व्यवस्थापन समितीला आहे. निधी उभारत असताना किंवा निधी संकलन करत असताना वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करता येतो. मग ठेवीच्या माध्यमातून निधी गोळा करणे, वेगवेगळ्या ठेव प्रकारांचा अवलंब करणे, प्रसंगी कर्ज काढणे, कर्ज काढत असताना अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीसाठी कर्ज काढला जातो किंवा काढावा लागतो, त्यासाठी करारपत्र तयार करून करावा लागतो. ह्या सर्व अधिकार व्यवस्थापन समितीस असतात. म्हणजेच थोडक्यात निधी वाढवण्याचा देखील अधिकार, भांडवल वाढवण्याचा देखील अधिकार व्यवस्थापन समितीला आहे. त्यानंतर चौथा सांगता येईल, मालमत्ता खरेदी करणे. संस्थेसाठी मालमत्तेची गरज असते. मग सहकारी संस्थेसाठी जमीन असेल, इमारत असेल, फर्निचर असेल, तर इत्यादी मालमत्ता खरेदी करण्याचा किंवा मिळवण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीस असतो. संस्थेला स्वतःच्या कार्यासाठी जमिनीची, जागेची आवश्यकता असते, इमारतीची आवश्यकता असते, कामकाजासाठी फर्निचरची आवश्यकता असते. तर या सर्व खरेदी करण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीस आहे. त्यानंतर शेवटचं इतर अधिकारांमध्ये वेगवेगळ्या अधिकारांचं आपणास या ठिकाणी नमूद करता येईल. संस्थेतील नोंद पुस्तके पाहणे, हिशोब पुस्तके पाहणे. आता वास्तविक पाहता नोंद पुस्तके किंवा हिशोब पुस्तके कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांमार्फत तयार होतात. मग अधिकारी किंवा कर्मचारी ज्या काही हिशोब पुस्तके लिहितात तर अशा हिशोब पुस्तके पाहण्याचा, तपासण्याचा अधिकार या व्यवस्थापन समितीला आहे. मग हिशोब पुस्तके व्यवस्थित ठेवली आहेत की नाही,
वार्षिक हिशोबपत्रके तयार केलीत का नाही, ह्या सर्व तयार झाल्यानंतर त्या हिशोबपत्रकांना मंजुरी घ्यावा लागतो आणि संस्थेच्या वतीने जर एखादं दोषी व्यक्ती जर असेल तर अशा व्यक्तींवर दावा दाखल करण्याचा अधिकार ह्या व्यवस्थापन समितीला असतात आणि एखाद्या विशेष कार्यासाठी उपसमिती नियुक्त करण्याचा देखील अधिकार व्यवस्थापन समितीचा असतो. तर एकंदरीत ह्या व्यवस्थापन समितीला ह्या सर्व अधिकार असतात. तर या अधिकाराबरोबरच व्यवस्थापन समितीला काही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. जसं नाण्याला दोन बाजू असतात त्याच प्रकारे ह्या व्यवस्थापन समितीला एका बाजूला अधिकार असले तरी दुसऱ्या बाजूला ह्या जबाबदाऱ्या देखील पार पाडाव्या लागतात. म्हणजे जबाबदारीनं कामे पार पाडाव्या लागतात. सभासदांनी त्यांच्यातून निवडून दिलेल्या सभासदांचा समूह म्हणजे व्यवस्थापन समिती होय. सहकारी संस्थेचे सभासद संस्थेच्या व्यवस्थापनासाठी आपले प्रतिनिधी निवडतात. व्यवस्थापन समिती ही सभासद आणि संस्थेची एक विश्वस्त असते. विश्वासू या नात्यानं जबाबदारीने दैनंदिन कामे पार पाडाव्या लागतात. व्यवस्थापन समिती सदस्यांच्या वर्तनाने सहकारी संस्थेचे काही नुकसान झाले तर व्यवस्थापन समितीचे सभासद वैयक्तिकरित्या व सामूहिकरित्या त्या नुकसानीस जबाबदार असतात. म्हणून जबाबदारीने कामे ह्या व्यवस्थापन समितीला पार पाडाव्या लागतात. तर त्यामध्ये आपणास व्यवस्थापन समितीमधील सदस्य म्हणून दाखल झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत सहकारी संस्था कायद्याने निश्चित केलेल्या विहित नमुन्यात समितीच्या सर्व सदस्यांनी काम करण्यास तयार असल्याचे प्रतिज्ञापत्र म्हणजेच बंधपत्र दिले पाहिजे. म्हणजेच कामकाज करण्यासाठी इच्छुक असल्याबाबत प्रतिज्ञापत्र लिहून देण्याची जबाबदारी व्यवस्थापन समितीमधील सदस्यांची आहे. व्यवस्थापन समिती सदस्यांनी निस्वार्थी व प्रामाणिकपणे कार्य केले पाहिजे. वार्षिक सर्वसाधारण सभा 30 सप्टेंबर पूर्वी आयोजित करणे व सभेची तारीख ठरवणे ही देखील जबाबदारी व्यवस्थापन समितीची आहे. व्यवस्थापन समितीने सर्व निर्णय हे विचारपूर्वक आणि पुरेशी चर्चा करून घेतले पाहिजे. घाई गडबडीत निर्णय घेता कामा नाही. म्हणजेच विचारपूर्वक निर्णय घेण्याची देखील जबाबदारी ह्या व्यवस्थापन समितीची आहे. त्यानंतर सहकारी संस्थेचे भांडवल आणि निधींची गुंतवणूक फायदेशीर व्यवहारामध्ये आणि योजनांमध्ये केली पाहिजे. म्हणजे जर निधींची गुंतवणूक करत असताना संस्थेचा हितसंवर्धन समोर ठेवून गुंतवणूक करायला पाहिजे. मग या व्यवस्थापन समितीने किंवा त्यातील सदस्यांनी स्वार्थासाठी याचा गुंतवणूक बाह्य घटकात करता कामा नये. हे देखील या व्यवस्थापन समितीमधील सदस्यांची जबाबदारी आहे. आता आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत विहित विवरणपत्रे निबंधकास सादर करणे तसेच संस्थेचा वैधानिक लेखापरीक्षण अहवाल व दोष दुरुस्ती अहवाल वार्षिक सभेत मान्यतेसाठी ठेवणे व निबंधकास पाठवणे ही देखील जबाबदारी ह्या व्यवस्थापन समितीची आहे. त्यानंतर सहकारी संस्थेची मालमत्ता, मग त्यामध्ये इमारत असेल, वाहन असेल किंवा फर्निचर असेल,
याचा वापर खाजगी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी करता कामा नये ही देखील जबाबदारी व्यवस्थापन समितीची आहे. त्यानंतर वार्षिक सभेस सहकारी संस्थेच्या आर्थिक स्थितीविषयी माहिती देत असताना सत्य आणि वास्तव माहिती देणे आवश्यक आहे. रंजक माहिती देता कामा नये. म्हणजेच वास्तव जी माहिती आहे, जी की आकडेवारी असेल, जमा असेल, नावे असेल, मालमत्ता असेल, संपत्ती असेल, भागभांडवल असेल, नफा असेल किंवा तोटा असेल, तर याची माहिती देत असताना सभेत वास्तव आणि सत्य माहिती देण्याची जबाबदारी ह्या कार्यकारी समितीची किंवा व्यवस्थापन समितीची आहे. त्यानंतर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला संचालक मंडळाची मुदत संपण्याच्या किमान 6 महिने आधी आपला कार्यकाल संपण्याबाबत कळविणे हे देखील बंधनकारक असतंय. म्हणून ही माहिती ह्या निवडणूक आयोगाला किंवा राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला देण्याची जबाबदारी ह्या कार्यकारी समितीची आहे. त्यानंतर समितीमध्ये किंवा ह्या पदाधिकाऱ्यांमध्ये कोणत्याही कारणास्तव एखादं पद जर रिक्त झालेलं असेल तर त्याची माहिती देखील ह्या राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला कळवणे बंधनकारक आहे. म्हणजेच ह्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत, ह्या जबाबदाऱ्या ह्या व्यवस्थापन समितीने दैनंदिन स्वरूपात पार पाडायला पाहिजे. ही ह्या व्यवस्थापन समितीची जबाबदारी आहे. त्याचबरोबर संस्था करीत असलेल्या व्यवसाय स्वतःच एक संस्थेशी स्पर्धा होईल या उद्देशानं व्यवस्थापन समितीमधील सदस्यांनी व्यवसाय करता कामा नये. आता उदाहरणार्थ पतसंस्था किंवा सहकारी तत्वावर बँका जर असतील आणि बँकांचे संचालक स्वतःच जर सावकारी व्यवसाय बाहेर संस्थेशी ह्या ठिकाणी स्पर्धा जर करीत असेल तर संस्थेचं नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणून संस्था करीत असलेल्या जी काही व्यवसाय असेल ती व्यवसाय स्वतः एक संस्थेची स्पर्धा म्हणून बाहेर करता कामा नये. ही देखील व्यवस्थापन समितीची जबाबदारी किंवा सदस्यांची जबाबदारी होऊ शकेल. त्यानंतर सहकारी संस्थेच्या नावे वाजवी किमतीत मालमत्ता खरेदी करायला पाहिजे. आता संस्थेच्या वतीने मालमत्ता खरेदी करत असताना जागा असेल, इमारत असेल, फर्निचर असेल, कच्चा माल असेल तर यांची खरेदी करत असताना वाजवी किमतीमध्ये खरेदी करायला पाहिजे. ही देखील जबाबदारी व्यवस्थापन समितीची आहे. तर या प्रकारे आपणास थोडक्यात व्यवस्थापन समितीला ज्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात वेगवेगळ्या त्या जबाबदाऱ्या थोडक्यात सांगता येईल. धन्यवाद.